ठरलं तर मग प्रेक्षकांनो येणारा भाग आता महाजबरदस्त असणार आहे. मुळातच आजच्या भागात इतकं सस्पिशियस सगळं आपण पाहिलंय की कशा पद्धतीने अश्विनने आता इकडे डोळे त्याचे उघडलेत आणि आता त्याने सगळ्यांना यामध्ये आता म्हणजे प्रियाचं घाणेरडं रूप त्याच्या समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विनने जो काही धमाका केलाय ते तर आपण पाहिलंय. पण आता पुढचा धमाका हा आहे तो म्हणजे रविराजांचा. रविराजांनी या पुढच्या धमाक्यामध्ये आता एकदम मोठा गेम केलेला आहे आणि तो गेम म्हणजे प्रियाचा. प्रिया आता तिकडून काढल्या जेव्हा रविराजांच्या घरी जायला निघाले आणि त्याच वेळेला रविराजांनी प्रियाला अशा पद्धतीने सोडलेला नाहीये, तर आता तिला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात दिलंय. प्रेक्षकांनो इकडे अश्विन आणि तिकडे आता मात्र रविराज या दोघांनी मिळून तिचे 3 तेरा कसे वाजवलेत, नक्की या सगळ्यामध्ये काय घडलंय सविस्तरपणे पाहू. त्यानंतर प्रिया आता अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अश्विन, हे सगळे माझ्या विरुद्ध तुला भडकवतायत आणि तू या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहेस. हा विश्वास ठेवू नको. त्यावरती अश्विन म्हणतो, खरं तर डोळे आत्ता उघडले आणि मी या सगळ्यामध्ये कितीतरी वेळा आता मला दादा वहिनींनी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण मी मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि डोळे झाकून तुझ्यावरती विश्वास ठेवला. ही माझी सगळ्यात मोठी चूक झालेली आहे. आणि तो आता अर्जुन आणि सायली आणि आता अर्जुनची माफी मागायला लागतो. दादा, खरंच मला माफ कर. मी खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे तुझा इतका मोठा दोषी आहे ना, की आता तू माझे डोळे उघडण्यासाठी काय काय नाही केलंस, पण मी कधी तुला समजून घेतलंच नाही. मला कधी तुला समजताच आलं नाही की तू माझ्या भल्यासाठी हे सगळं करत होतास. आणि मी मात्र आता या मूर्ख बाईवरती विश्वास ठेवला आणि इथेच मी फसलोय. पण आता नाही, एकदा का सत्य समोर आलेलं आहे ना, आणि त्यानंतर मग आता मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता हिला माफ करणार नाही. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, हे सुद्धा आता मी तुला हा सगळा तमाशा न करता सांगू शकत होतो, पण पण तू आता काही ऐकायला तयार नव्हतास किंवा तू हिच्यावरती इतका आंधळेपणाने विश्वास ठेवला होतास ना, की आमचं काहीच तू ऐकत नव्हतास. आणि म्हणूनच आता इकडे मला तुला अशा पद्धतीने तुझे डोळे उघडावे लागले. माफ कर मला. खरं तर मी आता हे असं करून तुला नको हे करायला पाहिजे होतं. यावरती अर्जुन आता हे सगळं बोलतो आणि त्याला वाईट वाटतं की आपल्याच भावाला हे अशा पद्धतीने बायकोचं सत्य आता आपण समोर आणलेलं आहे. त्याला इतकं फसवते आणि खरं तर मोठा भाऊ म्हणून आता अर्जुनला इतकं वाईट वाटत असतं आणि त्याने फायनली अश्विनचे डोळे उघडलेले असतात. मग प्रिया आता पुन्हा एकदा जवळीक करण्याचा प्रयत्न करते. शेवटचा चान्स म्हणून ती आता जवळ येते आणि अश्विन, ऐक ना, हा सगळा माझा भूतकाळ होता. हा सँडी पण जे काही सांगतोय तो सगळा भूतकाळ होता. तू एकदा एकदा विश्वास ठेव. पण नाही. त्याच वेळेला आता इकडे अश्विन चिडतो आणि मला तुझं एक शब्द ऐकायचा नाहीये. शब्द काय, मला तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर नाहीतर माझ्यासारखं वाईट आता कुणीच नाहीये. असं म्हणत तो आता चांगलाच चिडलाय आणि आता त्याने तिला हकलवून काढले. प्रियाला कळतच नाहीये की आता जायचं तरी कुठे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी प्रियाची अवस्था झालेली. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली यांनी तिला घराबाहेर हकलले. अर्जुन सायली यांनी तिला हकलल्यावरती आता मात्र प्रियाला सायली सांगायला लागते, ही तर फक्त सुरुवात आहे. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुला तुला आता माफी नाहीये प्रिया. कारण तू जे काही केलंयस ना, त्यानंतर आता तुला या घरात काय कोणीही थारा देणार नाहीये. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. पण ही सुरुवात आता शेवट आहे असं समजू नकोस. तुला या सगळ्यामध्ये आता खुनाच्या केसमध्ये अडकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये. आत्तापर्यंत जी काही कारस्थानं तू केलेली आहेस ना, ती सगळी कारस्थानं आता मात्र सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असं म्हणत मग मात्र आता ह्या दोघांनी तिचा चांगलाच कारस्थान केलेला आहे. आणि इकडे अश्विन आता हे सगळं झाल्यावरती प्रिया विचार करत आहे की मी आत्ताच्या आत्ता इकडे आई बाबांकडे जाते. आणि हा विचार इकडे आता अर्जुन आणि सायली यांना, तोपर्यंत इकडे अश्विनला काही कळायला मार्ग नाहीये. वेड्यासारखं ज्या मुलीवरती प्रेम केलं, वेड्यासारखं ज्या मुलीवरती आपण विश्वास ठेवला,
ती इतकी विश्वासघातकी निघालेली आहे की या सगळ्यामध्ये आता आपण इतकं वेड्यासारखं हे प्रेम केलं आणि त्याचं आपल्याला काय फळ मिळालं हे आता त्याला समजलंय. त्यानंतर तो आता अर्जुनकडे येतो आणि दादा खरंच मला माफ कर. मी या सगळ्यामध्ये इतका चुकलो ना की माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली की मी आता कधी स्वतःला आवरू शकलो नाही. मी आता तिच्या प्रेमात इतका वेडा झालो की खरंच मला खूपच स्वतःचं वाईट वाटत आहे. असं म्हणत इकडे आता अश्विनने सगळ्यांच्या समोर माफी मागितल्यावरती मग अर्जुन अश्विनला मिठी मारतोय आणि हे बघ, तू वेड्यासारखं करू नको. फक्त कुणावरती सुद्धा आता विश्वास ठेवू नको. काहीही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये तुला आता स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. ती कधीही तुला पुन्हा भुलवण्याचा प्रयत्न करेल. तुला या सगळ्यामध्ये आता इकडे स्वतःच्या ह्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. पण तू आता भुलू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा तुला आता स्ट्रॉंग राहायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, आत्ताच्या आत्ता मी रविराजांना कॉल करतोय. सिनियरला कॉल केल्यावरती आता मात्र तिची जी काही कारस्थानं आहेत ती थांबवण्यासाठी आपल्याला बरं पडेल. कारण या सगळ्यामध्ये आता ती रविराज सिनियरकडे जाईल आणि सिनियरकडे गेल्यावरती मग मात्र आपल्याला तिला हे करता येणार नाहीये. कारण आता तिला जर का आधीच तिचं कारस्थान समोर नाही आणलं आणि एकदा जर का तिला घरात घेतलं गेलं मग मात्र खूपच मोठा गोंधळ होऊ शकतो. असं इकडे आता प्रिया बरोबर म्हटल्याप्रमाणे रविराजांच्या घरी आता आलेली आहे. तोपर्यंत रविराज तर घरात नाहीयेत आणि सुमन आणि आता इकडे प्रतिमा आहेत आणि त्याच वेळेला तिकडे आता प्रतिमा येते आणि प्रतिमा सांगायला लागते, खबरदार, या घरात तुला आता थारा नाहीये. आणि त्यावरती सुमन आता सांगायला लागते, वहिनी काय झालं? आणि त्यावरती प्रतिमा तिला आता बोलायला लागते, काय झालं अगं, या मुलीने काय नाही केलं विचार. मला आत्ताच अर्जुन आणि सायली या दोघांचा फोन आला होता. दोघांनी जे काही खरं खरं आहे ते मला आणि त्यानंतर सुमन आता म्हणायला लागते, काय भरल्या संसारामध्ये हे कसले अभद्र चाळे तुला आता आठवलेले आहेत. असं म्हटल्यावर ती गयावया करायला लागते आणि सुमन म्हणायला लागते, खरंच म्हणजे आतापर्यंत तू जे काही चुकीची कामं करत होतीस ना त्यावेळेला आम्हाला विचार येत होता की आज ना उद्या तू सुधारशील. पण पण या सगळ्यामध्ये तू आता सुधारण्याच्या ऐवजी उलटच बिघडत चाललेली आहेस. आणि इतकंच नाहीये तर आता तू या सगळ्यामध्ये इतके काही चुकीचे गोष्टी करतेस ना की त्यामुळे आता आम्हाला तुझी लाज वाटायला लागलेली आहे. त्यावरती प्रिया आता कुरघोडी कराय आणि आता ती सांगायला लागते, हे बघा, हे माझ्या बाबांचं घर आहे. काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये इकडे आता थांबणार म्हणजे थांबणार. कारण मुळातच माझ्या बाबांच्या घरामध्ये तुम्ही मला कुणीही अडवू शकत नाही आहात. कारण हे माझ्या बाबांचं घर आहे. असं म्हणत प्रियाने आता मात्र आपल्या बॅगा घेऊन आत एंट्री केलेली आहे. ती प्रतिमा आणि आता इकडे सुमन या दोघींना अजिबात जुमानत नाहीये. पण त्याच वेळेला प्रिया आता आतमध्ये आपलं सामान घेऊन जाणार. पण तिकडे तोपर्यंत आता मात्र रविराजांची एंट्री झालेली आहे. रविराज या सगळ्यामध्ये आता आलेले आहेत आणि त्याच वेळेला थांब प्रिया असं म्हणत जोरदार रविराजांनी आवाज काढलेला आहे. ज्या वेळेला रविराजांनी आवाज वाढवलाय त्यावेळेला प्रिया खरं तर प्रेक्षकांनो घाबरलेली आहे आणि मागच्या बाजूला वळून आता पाहते आणि बाबा बाबा माझ्यावरती खोटे आरोप टाकून मला या घराच्या बाहेर काढलंय. तुम्ही सुद्धा माझी साथ देणार नाही का? बाबा ऐका ना, असं म्हणत ती आता थांबवण्याचा प्रयत्न. पण त्याच वेळेला चिडलेले रविराज मात्र आता तिचा हात धरतात आणि फरफटत तिला आता तिकडून बाहेर काढत इकडे सांगायला लागतात, बाद झालं. आत्तापर्यंत जे काही कारस्थान तू करत होतीस ना ते कारस्थान तर आता मी पाहिलं. पण या सगळ्यामध्ये याच्या पुढे आता मात्र हा सगळा प्रकार थांबव. कारण काही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये अजिबात थारा नाहीये. अगं आत्तापर्यंत आम्हाला फसवत होतीस, आज त्या अश्विनला फसवलीस आणि अशी कॅरेक्टरलेस मुलगी अजिबात माझ्या घरात राहणार नाहीये. असं रविराज प्रियाला सगळ्यांच्या समोर घेऊन आलेत. आणि तुला काय वाटलं मी आता या फोकसमध्ये नाहीये म्हणजे मला काही सत्य कळत नाहीये? पुन्हा त्यांना ज्या वेळेला फरफटत आता मात्र इकडे सुभेदारांच्या घरी आणले तेव्हाचं चित्र मात्र वेगळं आहे. इकडे आता पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सगळी चौकशी केलेली असता अर्जुन सायलीने तोपर्यंत प्रियाचा सगळा कच्चा चिठ्ठा इथे खोलून ठेवलेला असतो. आणि त्यानंतर रविराज सांगतात, ज्या वेळेला अर्जुन सायली तुझं इथलं भांडं फोडत होते ना
त्याच वेळेला मी मात्र तू आता जी काही काळी कारस्थानं केलेस ना त्याचा सगळा पुरावा शोधत होतो आणि तो पुरावा मी पोलिसांना दिलेला आहे. खरं तर खून आता संतोषने केलेला नाहीये तर तू केलास याचेच पुरावे शोधण्यासाठी मी आता गेलेलो आहे. हे पुरावे शोधत असताना मला आता इकडे येणं जमलं नाही. तर तुला काय वाटलं मला याच्यामधलं काहीच माहित नाहीये? मी याच केसवरती काम करत होतो. मुळातच आता मला अजूनही बऱ्याच गोष्टी समजल्यात, पण त्या गोष्टींसाठी अजून माझ्याकडे पुरावे नाहीयेत. पण इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता हिला जेलमध्ये घेऊन जा, कारण आता संतोषचा खून हिने केलाय हा मात्र माझ्याकडे पुरावा 100% आहे, असं म्हणत चिडलेल्या रविराजांनी आणि ते आता सांगत आहेत, बाद झालं. आत्तापर्यंत तुझी अनेक कारस्थानं चालवून घेतली. आत्तापर्यंत मला वाटत होतं की तू आता अल्लड आहेस, आज ना उद्या सुधारशील, पण नाही. तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुधारण्याची संधी देणं हे आता पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मात्र तुझी इथे इथे पण गरज नाहीये आणि आता तू इथून निघून जा आत्ताच्या आत्ता, असं म्हणत प्रियाला हकलपट्टी केले जेलमध्ये. पण जे नागोबा आणि महिपत या दोघांना सुद्धा आता समजलेलं आहे की प्रिया आता या जेलच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि इथेच त्या दोघांचा नवीन प्लॅन प्रेक्षकांना सुरू झालेला आहे. त्या सगळ्यामध्ये आता मात्र नागराज आणि इकडे महिपत या दोघांनी ठरवलंय, जर का आता प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये इकडे आता आली आणि आता जर का काही नवीन कारस्थानं करायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या सुभेदारांच्या घरामधलं वातावरण हलकं झालं तर आपले इकडून पळण्याचं काम आता अवघड होणार आहे. ते काही नाहीये, दीक्षितला लवकरात लवकर सांगायला पाहिजे की आम्हाला इथून सोडव. मग फोन करतात ते म्हणजे दीक्षितला. तोपर्यंत प्रिया आता इकडे पोलिसांना चकमा देऊन पळण्याचं काम करायचा प्रयत्न करत असतानाच मग आता हा सुद्धा एक ट्रॅप असतो. प्रियाला पोलिसांनी पकडणं हा ट्रॅप असतो. ते पोलीस पण खोटे असतात, कारण आता प्रिया तिकडून फरार म्हणून येते. मग लगेचच अर्जुन आणि सायली फोन करतात, प्रिया आता कुठे जातेय, काय करतेय, हे सगळं सगळं आता तिच्यावरती नजर ठेवून खरे पुरावे या सगळ्यामध्ये गोळा करण्यासाठी. आता प्रिया कुठे जाणार, प्रियाच्या विरुद्ध काय अजून रविराजांना प्रिया खरी तन्वी नाहीये हे सुद्धा सत्य कसं समजणार, येणाऱ्या भागात सगळं सगळं कळणार.